Sir, Summation of moment. movement, sir. ओके. कुठे गेला PPT शोधायला लागतील ते मला. Let me- We are discussing doubt related to finding the moments, ना. पहिला चॅप्टर दिसतो ना आता स्क्रीनवर. व्हॉट इज विजिबल? Yes, first chapter. Yes, sir. हे सगळं शिकवल्यासारखं वाटतंय ना. Yes, sir. Yes, sir. Yes. मला विसरायची सवय म्हणून विचारलं. About which point it is told? This is point A, correct, na? This is B, B. and this point is C. सर डायग्राम दुसरी होती सर. 50 न्यूटन, 100 न्यूटन आणि 70 न्यूटन फोर्स वाली. ओके, आणि- दुसरा प्रॉब्लेम आहे का? आणि 2 मीटर साईड एकदम शेवटचं सर, लास्ट. आहे का? आहे. ठीक आहे, ओके. In this problem we are supposed to find out काय काय सांगितलं होतं? Magnitude, direction and position of the resultant with respect to point C. C, ना. ठीक आहे. So step number 1, I am explaining this problem for all of you. So step number 1, resolve all the forces horizontally and vertically. This is horizontal component of 100 Newton. This is vertical component. काय असतील magnitude सांगा? 100 into Cos 30. Cos 30. cos 30. 100 into Sin. 30. एक्सप्लेन मला सगळंच करावं लागेल. एक स्टेप सांगितलं तर मग कोणालाच बेनिफिट होणार नाही. लेट अस गिव्ह 5 minutes. चालेल ना? Yes, sir. Now resolve this force of 70 Newton horizontally and vertically. In the earlier case, angle was given as 30 degrees. In this case, this 60. angle will be how much? 60 degrees with the horizontal. So the horizontal component in this case will be 70 into Cos 60. cos 60, and the vertical component will be 70 into Sin 60. sin 60. The last force is 50 Newton. Here we know that the angle is 60 degrees. 60 degree. Therefore, inclination of this force with the horizontal will also be 60 degrees. So you can predict the components. 70 into Cos 50. 60. 50 Cos- into Cos 50. sorry 50. 50 into काय झालं? 50 into cos 60. 50 into sin 60. Okay. याच्यावरून समेशन एफ तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू सांगताय, वेळ घालवायला नको. Yes, Yes. sir. किती आलं समेशन एफ 26.6. Newton. 20.60 Newton. Yes. Newton. Summation Fy is equal 67.32 Newton. 3 च्या पुढे काय आहे का 0च आहे?
3 2. 2 आहे. 2. Okay. Summation fx, summation fy, both are positive. Therefore, the resultant will be in the first quadrant, and its magnitude will be. किती आला R? 72.3846 Newton. 72.3846 चालेल, अजून accurate केलं तर हरकत नाही. 48 sir, 48. 72.48. Okay. Sorry, This is the. sir. 38. थांबा, एक जण सांगा. 72.38. 38. Sorry, sir. चल असू द्या. आज मकर संक्रांत आहे त्यामुळे गोड बोलूया आपण. हा अजिबात नाराज व्हायचं नाही. एखादी व्हॅल्यू लिहिताना मी काय होतं 3-4 जण एकदम सांगतात आणि कुणीतरी काहीतरी सांगले मधूनच एक जण रागानं सर असं नाही तसं नाही. आज गोड बोलाय सगळ्यांनी. ओके, दिस इज R. थीटा इज tan इनवर्स ऑफ समेशन fy बाय समेशन fx. त्याच्यामध्ये तुम्ही दोघांचे मॅग्निट्यूड घेतला जे पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे थीटा किती आला? 68.48. बरं. 68.48. 48. ठीक आहे. ओके, आता याच्या पुढचा पॉइंट काय? यू हॅव टू टेक द मोमेंट्स अबाउट पॉइंट सी. ठीक आहे. अँड इन दिस केस यू नीड परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय करू? अबाउट पॉइंट सी टोटल 3 फोर्सेस आहेत, 6 कंपोनेंट आहेत, बरोबर ना? Yes, Yes or Yes, no? sir. 3 फोर्सेस 6 कंपोनेंट. तर जे 6 कंपोनेंट दिसतात तुम्हाला रेड कलरचे एरोज असलेले, त्या सर्वांचं मोमेंट पाहिजे. तर त्यापैकी 0 मोमेंट कुणाकुणाचं असेल हे आपण आधी फाइंड आउट करूया आणि ते निग्लेक्ट करूया. 70 into cos 60 पासिंग थ्रू पॉइंट सी, त्याचं मोमेंट 0 असेल, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. 70 into sin 60 हा पण कसा आहे हो? 0. 0. 0. बरोबर आहे, दोन्ही याच्यामधून पास झाले. नेक्स्ट, एक मिनिट काय करायचं? एक मिनिट. Okay, next. Now 50 Newton force itself, is it passing through C? 50 न्यूटनचा फोर्स जो आहे तो सी मधून पास होतो का? Yes, sir. पास होतो. Yes, sir. ठीक आहे. Yes. So if a force is passing through a given point, Then moment of that force will be 0. 0. त्यामुळं जर हे झालं आपलं रुटीन लॉजिक. ठीक आहे. समजा तुम्हाला अशी शंका आली की सर 50 cos 60 कुठं पास होतोय, बरोबर ना? किंवा 50 sin 60 कुठं पास होतोय सी मधून, तरी सुद्धा यू कॅन फाइंड आउट द परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. या दोघांचे सी पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्ही मिळवू शकता. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. नंतर जर तुम्ही ह्या दोघांचे मोमेंट घेतले, कुणाकुणाचे 50 cos 60 आणि 50 sin 60, तर त्यांचे मोमेंट कसे येतील सांगा? 0 in. समेशन 0 येणार आहे. ठीक आहे. Summation. जास्त काय नको असेल तर साधं लॉजिक बघा. 50 cos 60 जर तुम्ही सी भोवती रोटेट केला तर मोमेंट कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. येस ऑर नो? आणि Yes, 50 sin 60 जर तुम्ही रोटेट केला अबाउट सी तर त्याचं मोमेंट कसं आहे? अँटी क्लॉकवाईज आहे. Anti-clockwise. त्यामुळे हे दोघं एकमेकांना
तुम्ही कॅल्क्युलेशन करा, डिस्टन्सेस परपेंडिक्युलर फाइंड आउट करा आणि चेक करा. अल्टिमेटली तुम्हाला उत्तर काय मिळेल? Summation 0. तर Zero. या फोर्सचं मोमेंट आणि या फोर्सचं मोमेंट हे 0 येईल, बिकॉज 50 न्यूटन फोर्स इटसेल्फ इज पासिंग थ्रू पॉइंट सी. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. त्यामुळे टोटल दोन फोर्सेस 70 न्यूटन आणि 50 न्यूटन, दोन फोर्सेस म्हणजे किती कंपाऊंड झाले त्यांचे? 4 झाले, प्रत्येकी 2. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. चार Yes, sir. कंपोनंटचं मोमेंट हे किती झालं? 0. ओके, त्यामुळे समेशन एम इज इक्वल टू 0 प्लस 0 प्लस 0. पहिले 2 0 कोणाचे आहेत? 70 cos 60, 70 sin 60, आणि तिसरा 0 कोणाचा आहे? 50 न्यूटन. तो डायरेक्टली सी मधून पास होतोय. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट, आता काय करायचं तुम्हाला? 100 इंटू साइन 60. हा जर फोर्स तुम्ही पुढे स्ट्रेच केला तर तुम्हाला पाहिजे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि त्याचं मोमेंट क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज हे ठरवायचं आहे. 100 साइन 60 व्हर्टिकल फोर्स विषयी आपण बोलतोय. त्याचं डिस्टन्स फ्रॉम परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सी किती असेल? 1 meter. असेल 1 मीटर, बरोबर आहे. आणि मुवमेंट जे असेल हे कसं असेल? अँटी क्लॉकवाईज, बरोबर आहे. म्हणजे काय येणार? मायनस 100 इंटू साइन 30, बरोबर आहे का? हा झाला फोर्स आणि त्याचं डिस्टन्स किती आहे? 1. चालेल. त्यानंतर हंड्रेड कॉस 30 हा जो हॉरिझॉन्टल फोर्स आहे हा असा आहे, बरोबर ना? याला जर तुम्ही रोटेट केलं अबाउट पॉइंट सी तर पुन्हा एकदा मोमेंट कसं येणार आहे? अँटी क्लॉकवाईज और निगेटिव्ह. आता प्रश्न काय आहे की हे डिस्टन्स किती आहे? तर ट्रिग्नोमेट्री वापरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता हे, बरोबर आहे. म्हणजे बघा हा ट्रायंगल, एक मिनिट, हा राईट अँगल ट्रायंगल घ्या. हायपोटेनस किती आहे? 2 आहे, बरोबर ना? इथून ते इकडं निम्म डिस्टन्स किती झालं? 1 मीटर. 2 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर 3. त्यामुळे हे डिस्टन्स किती आलं? √3. येस और नो? मायनस 100 इंटू कॉस 30, बरोबर आहे का? मायनस 100 इंटू कॉस 30 मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलं? √3 किंवा 1.732 काय म्हणायचं तेवढा. टेल मी द व्हॅल्यू ऑफ समेशन एम. -120. -120 फोर्सेस न्यूटन मध्ये आहेत, न्यूटन मीटर. Sir, √3 or √5? तुम्ही सांगा. पायथागोरस थेरम असेल कन्फ्युज झालेलं आहे बाळांनो. हायपोटेनस इज द लॉंगेस्ट साइड ना? Yes, sir. नाही, आपल्याला शॉर्टर साइड काढायची वेळ, आपल्याला हायपोटेनस काढायचं Yes. नाहीये. हायपोटेनस sir. काढताना आपण समेशन करतो ना. Yes, येस और नो? sir, clear झालं. हा, आता गडबडीत होतं. ठीक आहे, वी कॅन अंडरस्टँड. -120 न्यूटन मीटर समेशन एम. समेशन एफ एक्स पहिला पॉइंट, समेशन एफ वाय सेकंड, आर पाहिजे आपल्याला
बरोबर. थिटा काय फर्दर कॅल्क्युलेशन मध्ये लागत नाही. समेशन एम. आता काय पाहिजे तुम्हाला? परपेंडिक्युलर डिस्टन्स डी. इथून पुढे सोपं आहे ना? Yes. फक्त मोमेंट काढण्याविषयी डाऊट होता, तो क्लिअर झालाय. तर आता कम्प्लीट करून टाकूया. डी इज इक्वल टू काय? समेशन एम नियम डिवायडेड बाय आर आर. आर. समेशन एम पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेऊन काय फायदा होणार नाही, कारण डिस्टन्स आपल्याला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे. समेशन एम इज 120, आर इज 72. म्हणजे 1 पॉईंट किती येईल? 7 वगैरे येईल. 65. 1.65 मीटर. रिझल्टंट हा सी पासून 1.65 मीटर वरती असेल. बरोबर आहे? नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला समेशन ऑफ moments divided by summation fy किंवा ry. इथं मात्र मॅग्निट्यूड कन्सिडर करा, कारण एक्स डावीकडे का उजवीकडे हे आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर आहे का? येस Yes, sir. समेशन एम इज -120 डिवायडेड बाय समेशन fy इज 67. तेच उत्तर येतं काय? नाही, थोडं 1.78 मीटर. 1.78. हे प्लस आलं का मायनस आलं? मायनस मायनस आलं. मायनस. एक्स इंटरसेप्ट डावीकडे म्हणजे ओरिजिनच्या लेफ्टला. y इज इक्वल टू समेशन एम डिवायडेड बाय समेशन fx किंवा rx. Summation m is negative. Okay, then -4.51 -4.51. We have got all the details. Now we have to represent it graphically. ठीक आहे. यासाठी काय करतो? We have to consider the काय नवीन झालं? We have to consider the x and y axis meeting at point C. बरोबर आहे? Then x इंटरसेप्ट किती आहे? -4.51 ओरिजिनच्या लेफ्टला. y इंटरसेप्ट -1.78 इथं कुठतरी आहे. बरोबर आहे? X to -1.78 आहे. X minus Sir, one. उलट झालं. -1.78 x is and minus y 1. -4. Okay, got it. x is -1.78. हा कमी आहे. y is -4.51. It means that the resultant will be something like this. Now we have to decide the position of the arrow. Resultant असा असेल, एवढं तर लक्षात आलं? Yes. Yes. Yes, sir. आता आपल्याला Yes, फक्त sir. arrow डिसाइड करायचा आहे. तर arrow डिसाइड करण्यासाठी आपल्याला मदत कोणाची होणार आहे? रिझल्टंटच्या व्हॅल्यूची. रिझल्टंटची व्हॅल्यू आहे आपल्याकडं. पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह? हम्म? पॉझिटिव्ह आहे म्हणजे क्लॉकवाईज. समेशन एम कसं आहे? Negative, anti-clockwise. 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 So the resultant will be something like this. Is it clear? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नाही नाही नाही, थांबा. काहीतरी कुठेतरी मिस व्हायला लागलंय.
whether we should consider summation m as negative if you are knowing the first quadrant. Did you get my question? Yes, sir. समेशन fx पॉझिटिव्ह आहे, समेशन fy पण पॉझिटिव्ह आहे, बरोबर ना? Yes, sir. Yes, sir. म्हणजे रिझल्टंट हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये यायला पाहिजे. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes. Yes, sir. Yes, sir. So we'll rectify it little bit. तर समेशन एमच्या सोबत तुम्ही काय घेणार आहे? मॅग्निट्यूडच घेणार आहात. येस ऑर नो? तिन्ही ठिकाणी डी काढताना, एक्स इंटरसेप्ट काढताना आणि वाय इंटरसेप्ट काढताना. इज इट क्लिअर? Yes. Yes, sir. Yes, sir. त्यामुळं मॅग्निट्यूड घेतलं तर एक्स किती आला? प्लस 1.78. आर यू लिसनिंग? Yes, sir. Yes, sir. वाय प्लस 4.51 येईल, आणि इथे तुम्ही पुन्हा एकदा मॅग्निट्यूड घेताय. Yes or no? Why we are doing this? Can you repeat the reason? Because both summation fx, summation fy are positive. The resultant has to be in the First quadrant. first quadrant. First quadrant. त्यामुळं d चं कॅल्क्युलेशन असू द्या, समेशन m चं कॅल्क्युलेशन असू द्या, सॉरी समेशन x नाही, x इंटरसेप्टचं कॅल्क्युलेशन असू द्या, और y इंटरसेप्ट कॅल्क्युलेशन, कन्सिडर मॅग्निट्यूड ओनली. बरोबर आहे ना? Yes. So Yes. x intercept is 1.78. हा आला, बरोबर आहे का? आणि पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण पुन्हा एकदा मोमेंटच्या साइनचा विचार करतोय. आर यू गेटिंग और नॉट? Yes, sir. हा, Yes, sir. मग मोमेंट निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हे आपण शेवटी ठरवतोय ना. त्यामुळं इथल्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही डी असू द्या, एक्स इंटरसेप्ट असू द्या, अगर वाय इंटरसेप्ट असू द्या, तुम्ही मोमेंटचं काय घेतलं पाहिजे? फक्त मॅग्निट्यूड. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आणि आता तुम्हाला मोमेंट निगेटिव्ह पाहिजे, त्यामुळे तुम्ही एरो असा घेतो. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now check whether all the conditions are satisfied. Summation fx positive, summation fy positive, बरोबर आहे का? Then Yes, sir. resultant positive, theta 68 जे काय असेल ते, moment negative, x intercept 1.65, sorry 1.78, y intercept 4.51. Any doubts? No, sir. No, sir. No, sir. So now we'll proceed to unit 2. So I think we have solved enough examples on unit 1. I told you that whatever the example related to finding the resultant, in that you can also find the position of the resultant. ज्या ज्या example मध्ये तुम्ही resultant पूर्वी find out केले आहेत, त्या त्या example मध्ये सर्व ठिकाणी तुम्ही Varignos theorem use करू शकता. Is it understood? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. One more question. Varignos theorem तुम्ही concurrent force system साठी वापरणार का नॉन कॉन्करंट? कारण हाच बेस या चॅप्टर मध्ये येणार आहे म्हणून मी विचारतोय हा प्रश्न. So can you repeat your question? Varignos theorem जो आहे हा तुम्ही कॉन्करंट फोर्स सिस्टीम साठी वापरणार का नॉन कॉन्करंट? Non-concurrent. Non-concurrent. Very good. Means you are having clarity of concepts. ठीक आहे. Still I will explain if someone is having the doubts. जर एखादी फोर्स सिस्टीम कॉन्करंट असेल, म्हणजे ऑल द फोर्सेस मीटिंग ऍट वन पॉइंट,
बरोबर आहे. तर त्यांचा रिझल्टंट सुद्धा जो काय असेल तो याच पॉइंट मधून पास होईल. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. आणि या सर्व फोर्सेसचं मुवमेंट अबाउट दिस पॉइंट हे किती असणार आहे? 0 असणार आहे. आर यू गेटिंग व्हॉट आय एम टेलिंग? Yes, sir. Yes, sir. त्यामुळे रिझल्टंटचं डिस्टन्स सुद्धा जर तुमचा समेशन एम 0 येत असेल कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये, तर रिझल्टंटचं डिस्टन्स डी काय असतं? समेशन एम डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ आर. जर समेशन एम 0 असेल तर डी सुद्धा किती येणार आहे? 0 येणार आहे. याचाच अर्थ रिझल्टंट सुद्धा त्याच पॉइंट मधून पास होतो. इज इट क्लिअर? Yes, sir. Therefore, the Varigno's theorem should be used for which system? Non-concurrent. Non-concurrent force system. Very good. Now, whether PPTs are visible? Yes, sir. Okay, so write down the Yes, sir. syllabus of unit number 2. The name of chapter is Equilibrium of Rigid Bodies. Equilibrium of rigid bodies. This is supposed to be completed in 7 hours. पहिलं चॅप्टर किती आवर्स होते माहित नाही आपल्याला, 22 तास लागले, एवढं खरं आहे. बट वी वेर सपोज टू नो सम बेसिक थिंग्स अँड रिपिटेशन ऑफ बेसिक थिंग्स वॉज अज्युम्ड. आता आपल्याला बेसिक माहिती आहे, त्यामुळे या चॅप्टरला फारसा वेळ आपल्याला तेवढा 20 आणि 22 तास लागणार नाहीत. ओके, write down the syllabus. (2.1) Equilibrium of coplanar forces. सर हा, युनिट टेस्टला हा निम्मा चॅप्टर पण येईल का सेकंड, का फर्स्टच पूर्ण येणार? तुम्हीच काल दोन्ही असं म्हणून सांगितलं ना. काल विचारला होता हा प्रश्न मी. काल विचारला होता ना हा प्रश्न. Yes, sir. Yes. दोन्ही असू द्या का, तुम्हाला विचारतो पुन्हा एकदा. एकच ठेवा सर, एकच ठेवा. का हो, 25 ला युनिट टेस्ट. आज किती तारीख आहे? 14. 10-12 दिवस जे शिकतोय लक्षात घ्या. पुढची युनिट टेस्ट कधी असणार आहे? आता याच्यानंतर ISC येणार 8-10 दिवसांनी, बरोबर आहे का? फेब्रुवारी 1 मध्ये वगैरे येईल. मग ISC ला काय होणार? दोन्ही चॅप्टर ठेवावं लागणार, बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर जर युनिट टेस्ट 2 घेतली तर त्याला सेकंड चॅप्टर येणार, म्हणजे उलट होणार. अपेक्षित कसं आहे? आधी युटीला काहीतरी प्रश्नाची उत्तर द्यावी आणि ते ISC ला असं, कारण ISC चे मार्क्स हे विद्यापीठाच्या मार्कशीट वर येतात, बरोबर आहे का? Yes. त्यामुळे जे काही रिस्क घ्यायची ती युटीला घेऊ ना. चालेल sir, सर. असू मग एखादा चॅप्टर आधी युटी देऊन नंतर ISC द्यायची का आधी ISC देऊन मग युटी द्यायची? युटी देऊन आहे. UT देऊन ISC. Course, UT देऊन of ISC. course. बरोबर आहे ना? But sir, चालेल. format MCQ टाइप असणार का? अर्थात अर्थात. मग ऑनलाईन फिक्स्ड. ऑनलाईन फिक्स आहे, अजिबात काळजी करू नका. सध्या तरी ऑनलाईन चालू आहे. सी, म्हणजे बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो की you might have known my nature till now. Don't just focus on the marks. In addition to that, you have to develop your skills. Okay. Are you writing the syllabus? So subunit is 2.1. It is related to equilibrium of coplanar forces. लिहून झालंय? Analytical and graphical conditions of equilibrium, different types of supports and free body diagram,
Lami's theorem. This is 2.1. On this you can have question of 5 marks. हे थोडंसं वेटेज आता ऑफलाईन ऑनलाईन मध्ये थोडंसं व्हेरिएशन होऊ शकतं. 2.2 it is related to friction, types of friction, then limiting friction, laws of friction. इथपर्यंत लिहून झाले. Yes, sir. Static and dynamic friction, inclined planes, ladders, support reactions of statically determinate beams. यातलं काहीच करणार नाही, पण सर शिकवतात का नाही हे बघण्यासाठी लिहून घ्या. Support reactions of statically determinate beams with point loads, inclined loads, uniformly distributed load, uniformly varying loads and couples. 2.3 principle of virtual work into bracket concept only, एक मिनिट sir. त्यावरती numerical नसतील, and introduction to forces in space. लिहिलं सगळं? Yes, sir. 1 minute sir, 1 minute. Okay, if something is remaining, lecture चालू आहे. If something is remaining, you can take snapshot. Do remember, even if you are starting unit number 2, बऱ्याच वेळेला कसं होतं, आपले फ्रेंड्स असतात दुसऱ्या क्लासमध्ये, सेकंड चॅप्टर चालू झाला का तुमचा वगैरे 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 चर्चा होतात. Even if we are starting the next unit, okay, we have given 22 lectures for the first unit, which is more than enough. Okay, now the title of the chapter is, title of the chapter सांगा. Equilibrium of Equilibrium of forces. rigid bodies. Okay, now we'll try to understand what are the contents of this chapter. So you are knowing about a rigid body. Rigid body म्हणजे काय? The body which do not change its shape or dimensions when the forces are applied. एखाद्या बॉडीचे डायमेन्शन चेंज होत नाहीत म्हणजेच काय? इन अदर टर्म्स, कुठले दोन पॉइंट जर तुम्ही कन्सिडर केले तर त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे हे कायम कसं राहणार आहे? फिक्स्ड राहणार आहे. येस ऑर नो? अँड व्हेन द डायमेन्शन्स चेंज, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज गोइंग टू चेंज. त्यामुळे रिजिड बॉडीसाठी आपण अजून एक क्रायटेरिया लावू शकतो. द डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल्स इट डू नॉट चेंज. Okay, so this is about rigid body, the body which do not change the dimensions when the forces are applied. Then the other word in the title of the chapter is equilibrium. Okay, so in simple terms, equilibrium means condition of balance. ठीक आहे. आता ही कंडिशन ऑफ बॅलन्स जी आहे ही कशी असेल? बॉडी ही अंडर बॅलन्स असेल, अंडर द ऍक्शन ऑफ फोर्सेस. म्हणजे जरी तुम्ही बॉडीवरती फोर्सेस अप्लाय केले तरी सुद्धा बॉडी कशी असेल? इक्विलिब्रियम किंवा बॅलन्स्ड कंडिशन मध्ये असेल. नाउ द इक्विलिब्रियम कॅन बी static equilibrium or it can be dynamic equilibrium. Static equilibrium म्हणजे काय बघा? Let us consider one body. For example, एक rectangular block आहे. which is resting on ground. हे आपण सुरुवातीला डिस्कस केलंय.
तर बॉडी स्टेबल असताना सुद्धा त्याच्यावरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. विच आर दे? फर्स्ट वन इज सेल्फ वेट ऑफ द बॉडी अँड अदर इज नॉर्मल रिएक्शन. So weight of the body and normal reaction, they balance each other. म्हणजे फोर्सेस जर बॅलन्स होत असतील तर बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. आणि बॉडीची कंडिशन कशी आहे? इट इज स्टॅटिक. बॉडी ही कशी आहे? नॉन मुव्हिंग आहे. दिस इज स्टॅटिक इक्विलिब्रियम. ऑन द अदर हँड, शॅल आय कंटिन्यू? समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. On Yes, the sir. other hand, आपल्याला माहिती असलेले एक्झाम्पल घेऊया जे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पण डिस्कस केलं. लेट अस कन्सिडर वन व्हेकल. Moving on the road. Which are the different forces acting on this vehicle? First is weight. Weight of the vehicle. Second one is normal reaction. बरोबर आहे. तर नॉर्मल रिएक्शन जो त्या व्हेकलचा कॉन्टॅक्ट पॉइंट आहे, टायर्स आहेत, तिथं ग्राउंड कडून जे नॉर्मल रिएक्शन आहे ते फोर्सेस ऍक्ट होतील. बरोबर आहे. सो दिस इज नॉर्मल रिएक्शन. त्याला एन म्हणा किंवा आर म्हणा, डिपेंडिंग अपॉन. नॉर्मली आपण एन म्हणतो कारण रिझल्टंटला आर वापरतो आपण. बरोबर आहे का? इथे पण एन म्हणूया आपण. ठीक आहे. देन ड्रायव्हिंग फोर्स असेल. बरोबर आहे. जो कोणी तयार केलाय? इंजिननं. अजून काय असेल? Friction force. Friction. एअर रेजिस्टन्स, फ्रिक्शन असेल सर. स्टॅटिक फ्रिक्शन. आणि रोडची फ्रिक्शन. फ्रिक्शन. इज इट क्लिअर? सो दीज आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी. आणि या सर्व फोर्सेसच्या अंडर ऍक्शन जर स्पीड कॉन्स्टंट राहत असेल बॉडीचा, तर आपण काय म्हणतो? इट इज अंडर द कंडिशन ऑफ डायनॅमिक इक्विलिब्रियम. So what we have understood about title of the chapter? We have understood that in this chapter we are going to consider only rigid bodies which will be under which type of equilibrium? Static equilibrium. Dynamic equilibrium आपल्याला कन्सिडर करायचं नाही कारण सेक्शन 1 हा आपला स्टॅटिक्स आहे. हे फक्त आपण एक्झाम्पल डिस्कस केलं. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय कन्सिडर करायचं मोस्टली? तर आपण मेकॅनिक्स हा बऱ्यापैकी सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर आपण कुठल्याही घराचं बांधकाम चालू असताना पाहतो की बीम्स आणि कॉलम्स असतात. पाहिले असतील तुम्ही. ठीक आहे. तर मोस्टली ज्या बीम्स असतात, ज्या हॉरिझॉन्टल मेंबर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? बीम म्हणतो. म्हणजे व्हर्टिकल मेंबर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? कॉलम म्हणतो. बेसिक सिव्हिल मध्ये पण हे चालू असेल. बरोबर ना? Yes. Yes, sir. तर मोस्टली आपण काय कन्सिडर करतोय? वी आर गोइंग टू कन्सिडर द बीम्स. तर या ज्या बीम्स असतात ह्या कशा असतात? स्टॅटिक असतात. येस ऑर नो? म्हणून आपण घरात बसू शकतो. बरोबर ना? नाहीतर Yes. आपण पळून गेलो असतो भूकंप झाला म्हणून. सो द बीम्स आर स्टॅटिक मेंबर्स. आणि या बीम्स वरती बरेच प्रकारचे लोड्स अप्लाय केलेले असतात. These forces may be inclined, these may be vertical. बरोबर आहे. याच्यावरती ऍक्ट होणारे ऍक्टिव्ह फोर्सेस असतील, रिएक्टिव्ह फोर्सेस असतील. येस ऑर नो? सो ऑल दिस स्टडी, ऑल दिस एनालिसिस वी हॅव टू परफॉर्म इन दिस चॅप्टर. Have you understood what we are going to study in this chapter? This is about central idea of the chapter. Shall we continue? Yes, sir. Now Yes, sir. this condition may be static or dynamic. It can be changed by force. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या मुव्हिंग बॉडीला थांबवणं किंवा एखाद्या रेस्ट मधल्या बॉडीला मोशन मध्ये आणणं हे कोणाचं काम आहे? फोर्सचं, ऍज पर द डेफिनेशन ऑफ द फोर्स.
नाउ व्हेनेवर यू आर कन्सिडरिंग अ बॉडी इन इक्विलिब्रियम, आता कोणता इक्विलिब्रियम आपण कन्सिडर करणार म्हणून सांगितलं? स्टॅटिक इक्विलिब्रियम. फक्त इथून पुढे जे काय बोलायचे ते स्टॅटिक इक्विलिब्रियम, म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असणारी बीम थोडक्यात. पुढचा प्रश्न येतो की एखादी बीम जर इक्विलिब्रियम मध्ये असेल ठीक आहे, तर त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणत्या प्रकारचे आहेत? ठीक आहे, सो इफ द आन्सर इज कॉन्करंट फोर्सेस, मगाशीच आपण ही चर्चा केली आहे. If the forces are concurrent forces or concurrent forces, F1, F2, F3 and F4. What is the given condition to you? तुम्हाला असं सांगितलेलं असेल की ही बीम जी आहे ती इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे, बरोबर आहे. आता स्टॅटिक बीम आहे आणि इक्विलिब्रियम मध्ये आहे, याचा अर्थ काय? ऍज पर द डेफिनेशन अनबॅलन्स्ड फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होत नाही. आर यू गेटिंग द मिनिंग ऑफ इक्विलिब्रियम? Yes, Yes. Yes, sir. त्याच्यावरती फोर्सेस ऍक्ट होत आहेत, तरी सुद्धा ती बीम, इक्विलिब्रियमची डेफिनेशन काय लिहिली? कंडिशन ऑफ बॅलन्स. ती बॅलन्स्ड कंडिशन मध्ये आहे, म्हणजे त्याची कुठल्याही प्रकारची मुवमेंट होत नाही. याचाच अर्थ त्याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट होत नाहीत. अनबॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट होत नाहीत याचाच अर्थ काय? द रिझल्टंट ऑफ ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी इज झिरो. काय बोलतोय, लक्षात येते का? येस सर. Yes, sir. बॉडीवरती नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहेत, तरी सुद्धा बॉडी इक्विलिब्रियम आहे, स्टेबल आहे. म्हणजेच काय, तर त्या सर्व फोर्सेसचा रिझल्टंट जो बॉडीवरती ऍक्ट होतोय तो किती असला पाहिजे? झिरो. त्यामुळे पहिल्या चॅप्टर मध्ये आणि या चॅप्टर मध्ये बेसिक फरक लक्षात घ्या. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण रिझल्टंट मिळवायसाठी प्रयत्न करत होतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? yes, sir. Yes, sir. आणि या चॅप्टर मध्ये इक्विलिब्रियम आहे याचाच अर्थ तुमचा गिव्हन डेटा काय असणार आहे? प्रत्येक वेळी रिझल्टंट झिरो. रिझल्टंट झिरो आहे. Resultant is equal to 0. ठीक आहे, पण रिझल्टंट जर झिरो असेल याचाच अर्थ त्याचे कंपोनंट सुद्धा झिरो असले पाहिजेत. येस ऑर नो? येस सर. Yes, sir. Yes, येस. sir. म्हणजे फक्त समेशन एफ एक्स झिरो आहे तर रिझल्टंट झिरो असू शकतो का? No, sir. नाही असू शकत. ते आपण कंडिशन डिस्कस करूया. फक्त समेशन एफ वाय झिरो आहे, रिझल्टंट झिरो असू शकतो का? नाही. हे दोन्ही जर झिरो असतील तर रिझल्टंट झिरो असतो. इज इट क्लिअर? Yes, sir. येस सर. फॉर एक्झाम्पल ही कंडिशन घ्या. या कंडिशन मध्ये समेशन एफ वाय झिरो हॉरिझॉन्टल फोर्स साठी, बरोबर ना? येस ऑर नो? येस सर. येस सर. त्यामुळे तुम्ही काय म्हणणार? आर इज इक्वल टू समेशन एफ एक्स, बरोबर आहे ना? एखादा फोर्स फक्त या केस मध्ये समेशन एफ वाय झिरो असेल. इन द सेम वे आर इज इक्वल टू समेशन एफ वाय, बरोबर आहे का? या केस मध्ये समेशन एफ एक्स काय असेल? झिरो असेल. तर दोन्ही एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं, इफ ओनली वन कंपोनेंट इज झिरो then the resultant cannot be zero. Is it clear?
Yes, sir. So Yes, sir. both the components summation fx and summation fy, they should be 0, then only the resultant will be 0. So therefore when the force system is concurrent, एखादी फोर्स सिस्टीम जर कॉन्करंट असेल, सर्वच्या सर्व फोर्सेस एकाच ठिकाणी मीट होतात एकाच पॉइंट मध्ये, तर कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम काय झालं सांगा? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0. याचाच अर्थ तिसरी कंडिशन आपण ऍझ्युम करतोय, रिझल्टंट विल बी 0. बरोबर आहे? किंवा मगाच्या लॉजिक नुसार गेला, सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे तर रिझल्टंट 0 असला पाहिजे, म्हणजेच समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय 0. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. दिस इज अबाउट कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आता या प्रकारच्या सिस्टीम मध्ये बाय डिफॉल्ट मोमेंट किती असणार आहे? समेशन ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस 0. हे बाय डिफॉल्ट 0च असलं पाहिजे. येस और नो? Yes, कारण Yes, sir. सर्वचे सर्व फोर्सेस एकाच पॉइंट मध्ये मीट होत आहेत आणि त्यांचा जो काय रिझल्टंट आहे तो सुद्धा याच पॉइंट मधून पास होतोय. त्यामुळं त्या आस्पेक्टनं रिझल्टंट पासिंग थ्रू द सेम पॉइंट, देअरफॉर इट्स मोमेंट इज 0. आणि इथं अजून ऍडिशनल काय बेनिफिट हो, तर रिझल्टंटच 0 असणार आहे. अंडरस्टूड और नॉट? त्यामुळे दोन्ही दृष्टीने तुम्ही विचार केला तर समेशन ऑफ मोमेंट्स किती असलं पाहिजे? 0. त्यामुळे ते इथं मेन्शन करायची गरज नाही. जर रिझल्टंट 0 असेल तर मोमेंट 0 अँड इट इज पासिंग थ्रू द सेम पॉइंट. अंडरस्टूड? yes, sir. Yes, sir. Okay, so this is about concurrent force system. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये काय असतं बघा. नंबर ऑफ फोर्सेस असे नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होतील बॉडीवरती किंवा बीम वरती. बरोबर आहे? आणि ऑफकोर्स ह्या सर्वांचा रिझल्टंट 0 असणार आहे, कारण बॉडी कशी पाहिजे आपल्याला? इक्विलिब्रियम मध्ये. त्यामुळे रिझल्टंट जर 0 असेल तर यू कॅन एक्सपेक्ट समेशन एफ एक्स हॅज टू बी 0, समेशन एफ वाय हॅज टू बी 0. बरोबर आहे? बट इन दिस केस, even if the resultant is 0, okay, all the forces are not meeting at a particular point. समजतंय का? त्यामुळं तुम्हाला अजून एक कंडिशन इथे अप्लाय करायला लागते. जो काय तुमचा पॉइंट अंडर कन्सिडरेशन असेल, अबाउट दॅट पॉइंट द मोमेंट ऑल्सो शुड बी 0. कारण सर्व फोर्सेसचा जो इफेक्टिव्ह मोमेंट तयार होतो, बरोबर आहे का, that moment should be 0 if you want the body to be in equilibrium. Okay, so we have understood the conditions of equilibrium for different types of force system. काय समजलं सांगा? concurrent force system असेल तर कंडिशन काय झाली? इक्विलिब्रियम. कंडिशन्स इक्विलिब्रियमच्या किती झाल्या? 2च. कोणकोणत्या? एक समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0. म्हणजेच आर इक्वल टू 0 हे बाय डिफॉल्ट येणारच आहे. हे कोणासाठी? कॉन्करंट मीटिंग ऍट वन पॉइंट. समजतंय? Yes. Yes. अँड इफ द फोर्स सिस्टीम इज नॉन कॉन्करंट. नॉन कॉन्करंट म्हणजे काय? Not meeting at Forces, exactly, forces which do not Forces meet कमिटला at नाहीत. the same One point. तर इथं जुन्या 2 कंडिशन तर आहेतच. समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू
0 हे कंडिशन आहेतच, म्हणजेच रिझल्टंट 0 पाहिजे इक्विलिब्रियम साठी. इन ऍडिशन या सर्व फोर्सेसचं मोमेंट अबाउट द पर्टिक्युलर पॉइंट हे किती असलं पाहिजे? 0. 0. Zero. So this is about the initial part of the chapter. पुढचा पॉइंट जो आहे इट इज अ टाइप ऑफ एक्झाम्पल, त्यामुळे राहिलेल्या 2-3 मिनिटात होईल असं वाटत नाही. सो विल टेक अटेंडन्स नाव. म्यूट करा सर्वांनी, म्हणजे सिरियल नंबर ओळीने येतील. अटेंडन्स झाल्यानंतर काय डाऊट असेल तर विचारा, कारण तुम्ही अनम्यूट केले काय तर रोल नंबर तुमचा डिस्प्लेस होतो. जस्ट वेट. 1 2 3 4 5 6 7 8. रोल नंबर 5 मी तुम्हाला तिसऱ्यांदा म्यूट करतोय आणि तुम्ही अनम्यूट करताय. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 is absent. 10, 11, 12, 12 absent. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 absent. 22, 23 absent. 24, 25, 26, 27 दिसत नाहीत. 28, 29, 30, 31, 32, 33, 34. 49 दिसत नाहीत. 50, 51, 52, 54, 54, 55, 56 दिसत नाहीत. 57. 8 दिसत नाहीत. वरुणराज पाटोळे, Yes, sir. तुमच्या नावासमोर रोल नंबर लिहिला नाही बाळा. Oh, sir. Sorry. किती आहे रोल नंबर? 56. 56. ठीक आहे. Okay, let me call the absent numbers. Roll number 9. Absent na? 12. 21. 23. 27. 49. 58. बरोबर आहे ना? रोल नंबर 9 इज प्रेझेंट. मगाशी दिसत नव्हतं बाळा. रोल रेंज नंबर प्रॉब्लेम होतो. रेंज ठीक आहे. रोल Nine. नंबर 9. काय नाव आपलं? काळे. ठीक आहे. साक्षी काळी. Roll number 9 is present. 12. Check once again. 21, 23, 27, 49, 58. ठीक आहे. एनी डाऊट्स? मगाशी कोणतरी काहीतरी विचारत होतं. अटेंडन्स घ्यायचं म्हणून आपण थांबलो होतो. काय विचारायचं का? ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा. गुड डे.